हॅलो. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं स्कॉलर स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ खास स्कॉलर स्टुडिओची ओळख करून देण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांशी थोड्याशा गप्पा गोष्टी करण्यासाठी बनवला आहे. तर जसं की चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे, तसं हे चॅनल प्रामुख्यानं 5वीच्या मराठी माध्यमातून शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे. इथे आपण शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी, मार्गदर्शन आणि खूप खूप सराव करून घेणार आहोत. तर ही परीक्षा 4 विषयांची होते. मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. हे चारही विषय या निमित्ताने आपण अगदी पक्के करणार आहोत. म्हणूनच मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की जरी तुम्ही या परीक्षेला बसला नसाल, तरी सुद्धा तुम्ही सर्व व्हिडिओज नक्की पाहत जा. विशेषतः इंग्रजी भाषेचा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांनी तर आत्तापासून तयारी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऐनवेळी अभ्यास आणि परीक्षेचा ताण येत नाही. तसंच आपल्याला रोजची शाळा, शाळेतील अभ्यास यातून पुरेसा वेळ काढून हा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आता अगदी घर बसल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हा अभ्यास करू शकता. याने तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचणार आहे. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट अभ्यास सुरू करण्यापूर्वी नक्की लक्षात घ्या. या परीक्षेचा पुढे आयुष्यात खूप फायदा होतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सवय लागते, त्याचा अनुभव घेता येतो. तर हाच दृष्टिकोन ठेवून भरपूर अभ्यास करूया. पण तो करत असताना मार्क्स, परीक्षा, नंबर याचा अजिबात ताण घेऊ नका. आणि मुळात आधीपासून तयारी करून तो ताण येणारच नाही याची आपण खबरदारी घेऊया. आता तयारीची सुरुवात आपण कशापासून करणार बरं? पाढे. 1 ते 30 पाढे आणि 1 ते 30 वर्गमूळ आणि घनमूळ सुद्धा. अगदी खडखडीत पाठ करा. झोपेत विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. यानं उत्तरं शोधणं प्रचंड सोपं होणार आहे. वेळही वाचणार आणि याचा आयुष्यभर फायदा होणार. येता जाता सारखं म्हणत राहा. खेळता खेळताही म्हणू शकता. तर हा महिना संपण्यापूर्वी हे सगळं तोंडपाठ करून ठेवा. अभ्यासाची एक छान वेळ ठरवून ठेवा. जमल्यास टाइम टेबल केलं आणि ते पाळलं तर उत्तमच. पण निदान एक वेळ निश्चित करा. अभ्यासाची जागा स्वच्छ, नीटनेटकी ठेवा. पाण्याची बाटली, अभ्यासाचं साहित्य सगळं जवळ घेऊन बसा. म्हणजे धावपळ होत नाही. छान छान पौष्टिक जेवण जेवा, भरपूर पाणी प्या, घरातल्या मोठ्या माणसांचं, आईबाबांचं ऐकत जा. सोबत तुमच्या आवडीनिवडी, छंदही जोपासा, भरपूर खेळा आणि भरपूर अभ्यास तर आपण करणारच आहोत. रोज एक विषय असे व्हिडिओज सध्या येतील. बाकी गरजेनुसार बदल करत राहू. तुमच्या काही शंका, सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत पाढे पाठ करत राहा. अच्छा.